ठाण्याचे शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांचा विरार परिसरातील अर्नाळा येथे टोळक्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी नवापूर येथील 7C बीच रिसॉर्टजवळ घडली आहे। मिलिंद मोरे हे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र होते। मिलिंद मोरे हे आपल्या कुटुंबासह विरार नवापूर येथील 7C बीच रिसॉर्ट येथे गेले होते। परतताना रिसॉर्ट बाहेरच एका रिक्षा चालकानं मोरे यांच्या पुतण्याला धडक दिली। याचा जाब मिलिंद मोरे यांनी रिक्षा चालकाला विचारताच रिक्षा चालकानं गावात जाऊन टोळके आणलं। या टोळक्यानं मिलिंद मोरे, त्यांचा भाऊ तसंच 2 मित्रांवर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली। या मारहाणीत वर्मी घाव बसल्यानं मोरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं। या घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले। ही घटना ठाणे चंदनवाडी येथे कळताच परिसरावर शोककळा पसरली। मिलिंद मोरे यांचं पार्थिव आज ठाण्यात आणण्यात आले। चंदनवाडी शिवसेना शाखेत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। जवाहर बाग वैठखंट भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या अंत्ययात्रेला माजी खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, केदार दिघे, गोपाल लांडगे, रमेश वैती, हेमंत पवार, विलास जोशी, नरेश मणेरा, पवन कदम, नंदिनी विचारे, मंदार विचारे, राजेश मोरे, किरण नागटी, प्रदीप शिंदे तसंच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मिलिंद मोरे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 2 मुलं, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे। ओळख पटवून मृतदेहाची कोणतीही माहिती नसताना 24 तासाच्या आत हत्या करणाऱ्या आरोपींना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे। 24 जुलै रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली होती की BR नगर टाटा पॉवर लाईन रोड बौद्ध मंदिराजवळ एक इसम झाडीत आणि गवतामध्ये पडला आहे। पोलिसांनी त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे नेले असता ड्युटीवरील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केलं। या इसमावर मुंब्रा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंदणी करून पंचनामा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन केलं असता मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाले। मृत व्यक्तीची ओळख पटवली असता तो शौविक गौर श्रीमणी, वय वर्ष 35, राहणार कोलकाता, पश्चिम बंगाल असल्याचं समजलं। चौकशीत गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की शौविक गौर श्रीमणी हा सुंदर भोईर चायनीज कॉर्नर जवळील कार धुण्याचं सर्व्हिस स्टेशन तिवाशीळ रोड येथे आला असताना आकाश भोईर, जितेश भोईर आणि इतर साथीदारांनी त्यास इथे कशासाठी आला आहे असं विचारल्यावर वाद झाला। या वादावरून त्यांनी त्याला लाकडी दांडक्यानं मारहाण केली। त्यानंतर पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सुलतान मेहमूद शेख, वय वर्ष 28 आणि रितेश राजेंद्र प्रसाद राजभर, वय वर्ष 28 यांनी शौविकला आदर्शगाळा बौद्ध विहाराजवळ घेऊन मारहाण केली आणि झाडीत टाकून निघून गेले। खात्रीलायक बातमी मिळाल्यानंतर सुलतान मेहमूद शेख, रितेश राजभर, आकाश भोईर आणि जितेश भोईर यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनीच या व्यक्तीला मारहाण करून फेकून दिल्याचं कबूल केले। यानंतर या आरोपींना 24 तासात अटक करण्यात आली आहे। 2024 रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की बौद्ध मंदिराजवळ आदर्श स्कूलजवळ दिवा या ठिकाणी एका इसमाला मारहाण करून झाडझुडपामध्ये टाकलेलं आहे। त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी गेली, त्याला ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय कळवा या ठिकाणी नेलं असता तिथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं। त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू आल्याचं डॉक्टरांनी कळवलं। सुरुवातीला हा इसम अनोळखी इसम होता, त्याचं नाव काय समजलेलं नव्हतं। नंतर त्याच्यामध्ये तपास केला असता, तांत्रिकदृष्ट्या तपास केल्यानंतर शोध घेतला असता तो शौविक श्रीमणी, वय 35 वर्ष, हा धालीपारा कलकत्ता, पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजून आलं। त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची मिसिंग तक्रार दाखल केली होती आणि ह्या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी तो मयत आढळून आलेला होता। त्याप्रमाणे मग मुंब्रा पोलीस स्टेशनचे EPI कोळेकर, EPI तांबे यांचं पथक, EI पाचोरकर, EI दवणे आणि सिंदीप यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला, CCTVचं फुटेज पाहिलं, त्यांचे गुप्त बातमीदार लावले कामाला आणि त्यातून असं कळालं की हा इसम त्या ठिकाणी जे सुंदर चायनीज सेंटर होतं आणि एक सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणावरून 2 इसमांनी सुलतान मेहमूद शेख आणि रितेश राजभर काहीच मिनिटात रिक्षात घालून आणून त्या बुद्ध मंदिराच्या पाठीमागं टाकलेलं होतं।
त्यावरून ह्या लोकांना ताब्यात घेतलं असता या लोकांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्या ठिकाणी जे चायनीज सेंटर आणि सर्व्हिस सेंटर जे चालवतात ते दोघं आकाश भोईर आणि जितेश भोईर बंधू या दोघांनी त्याला त्या ठिकाणी का आला का बसला आहे त्या कारणावरून त्याला मारहाण केली. तो त्यांचं ऐकत नव्हता म्हणून त्याला दांडक्याने मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे त्याला मृत्यू आलेला आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनचे ए तांबे गोळेकर, त्यांचे मार्गदर्शक PI पाचवकर, PI गवणे आणि सिनियर PI शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे लागलीचे चारही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांची सध्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. अमित शहा आणि अजितदादा यांच्यात मास्क लावून टोपी घालून बैठका झाल्या. या कपोलकल्पित मीडियानं उठवलेल्या वावड्या. मग संजय राऊत यांना काय कोकणातील दशावतारी म्हणायचं का? कल्याण पूर्व येथे भाजपनं कोणाला उमेदवारी द्यायची हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे असं मत माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाचे देशातील वरिष्ठ नेतृत्व, देशाचे गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांना लपून-छपून भेटण्याची काहीही गरज नाही. त्यांची भेट ज्या वेळी होते ते मीडियाला माहीत असतं. त्यामुळे अजितदादा मास्क लावून टोपी घालून या बैठकांना गेले या कपोलकल्पित अशा मीडियानं उठवलेल्या वावड्या आहेत. याच्या पलीकडे याला अधिक महत्त्व द्यायची गरज नाही. संजय राऊत हे रोज 10 वाजले की मीडियासमोर येऊन महाराष्ट्राची करमणूक करायची त्यांना सवय झाली आहे. अजित पवार यांना फिरत्या रंगमंच बोलले असतील तर संजय राऊत यांना काय कोकणातील दशावतारी म्हणायचं का? संजय राऊत म्हणतात ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. कल्याण पूर्वच्या जागेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून गणपत गायकवाड हे निवडून आले होते. आमदार म्हणून जबाबदारीच्या पदावर असताना गणपत गायकवाड यांनी जे काही कृत्य केलं ते निषेधार्थ आहेच. परंतु ही जागा भाजपची असल्यानं या जागेवर भारतीय जनता पक्षानं कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस फार काही बोलू इच्छित नाही अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी यावेळी व्यक्त केली. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात डम्पिंग ग्राउंडमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि रोगराईचा त्रास या ठिकाणी स्थानिकांना सहन करावा लागतोय. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून डम्पिंग हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेकडून यावर कोणताही तोडगा काढला जात नाही. येत्या काही दिवसात हे डम्पिंग ग्राउंड न हटवल्यास तीव्र आंदोलन करत या ठिकाणच्या कचऱ्याच्या गाड्या अडवल्या जातील असा इशारा पालिकेला देत कोणताही कचरा या ठिकाणी टाकू दिला जाणार नाही अशी भूमिका स्थानिक नागरिक घेणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे यांनी सांगितलं. काय नेमकं तुम्हाला उत्तर मिळतंय आणि कधी या निर्णय लागणार? माझं नाव रामेश्वर भीमराव बचाटे. या ठिकाणी मी 2021 पासून या ठिकाणचं डम्पिंग हटलं पाहिजे आम्ही अशी मागणी करतोय. स्थानिक नागरिकांच्या वतीनं मागणी करतोय. परंतु या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला फक्त अशी उत्तरं दिलेली आहेत, उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत की आम्ही दुसऱ्या ठिकाणी जागा शोधतोय. ती जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे डम्पिंग इथेच राहील असं आमच्याकडे पत्र आहे त्यांची. आणि महाराष्ट्र शासनाचे आम्हाला काही उत्तर आले नाही. त्यामुळे गेल्या मे महिन्यामध्ये 2024ला आम्ही हायकोर्टला रिट पिटिशन दाखल केलेली आहे की या ठिकाणचं डम्पिंग हटवण्याची आम्ही मागणी केलेली आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये असलेले हनुमान मंदिर खंडित झाल्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
काल रात्री अज्ञात व्यक्तींनी हनुमान मंदिर खंडित केलं, ज्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हल्ला केला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली। दोन्ही पक्षांना शांत करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि दोन्ही गटांना घटनास्थळावरून हटवलं। तर आज सकाळी वागळे पोलिसांनी घटनास्थळी 10 ते 15 पोलीस जवान तैनात केले, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये। संध्याकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि सामूहिक आरती आयोजित केली आहे। सध्या परिसरात शांतता निर्माण आहे। वाढीव वीज बिले येत असल्यानं नागरिकांच्या खिशाला भुर्दंड पडत असल्याचा आरोप करत किसान काँग्रेसनं वागळे स्ट्रीट येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं। यावेळी लाडका भाऊ लाडकी बहीण योजना राबवत आहेत, मात्र या लाडक्या बहिणीच वाढीव वीज बिलासंदर्भात रडत आहेत, ते सरकारला दिसत नाही का, असा सवाल किसान काँग्रेसचे ऋषिकेश तायडे यांनी केला आहे। 15 दिवसात वीज बिल कमी न केल्यास या कार्यालयालाच टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। ठाणे शहर जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथे या महावितरणच्या इथे आम्ही आज आंदोलन करत आहोत। आपल्याला माहिती असेल की प्रत्येक युनिट मागे यांनी बिल वाढवलेले आहे, तसंच हे दरवर्षी डिपॉझिटच्या नावाने हे गफला करत आहेत। त्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करतो आहे आणि येत्या जर 10 दिवसात जर यांनी हे जर याच्यावरती उपाययोजना केला नाही तर जर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, जो हा महावितरणचा जो गेट आहे, या गेटला किसान काँग्रेस टाळा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही। वाटतं बजेट झालं, आता सादरीकरण झालं, अनेक सूट देण्यात आले, का वाटतं विजेमध्ये सूट देणं किती गरजेचं होतं, शेतकऱ्यांना सूट देण्यात आली? या लोकांना काय, यांना काही पडलेलं नाही, शेतकरी लोकांचं काही पडलेलं नाही, सर्वसामान्यांचं काही पडलेलं नाही। फक्त इलेक्शन आलं म्हणून आपल्या स्वतःचं काहीतरी तिथे आपली पोळी भाजायची म्हणून हे लोक फक्त लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना करतात। ते एकीकडे लाडकी बहीण योजना करतात आणि दुसरीकडे त्याच बहिणींना ते रडवायचं काम आज करत आहेत। सर, आपण बघितलं तर मागे एक महिन्याभरापूर्वी इथे शिवसेने उभाठा गटातर्फे देखील आंदोलन झालं होतं। यावेळी आपण कुठेच नव्हतात। आज देखील आपण जर बघितलं तर तुम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये आहात, पण ते कुठेच दिसत नाही आहेत। एकत्र येऊन आंदोलन केलं तर जास्त फायदा होईल असं वाटत नाही का? नक्की आम्ही एकत्र येऊन हे करू, पण आज काय होतं की जे आमचे हे लोक आहेत हे एकदम म्हणजे हे काय यांचं जे बिल वाढलेलं आहे त्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि नक्की याच्यापुढे आम्ही एकत्र येऊन हे करू, पण आज हे फक्त